नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा मंदिराला भेट द्यायला जाणार आहोत जे आहे ठाणे येथे. हे मंदिर आत्ताच म्हणजेच फेब्रुवारी महिन्यामध्ये सर्वांसाठी खुले झाले आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण मंदिराला भेट देऊया. मंदिरचं टायमिंग संध्याकाळी सकाळी 7 ते 9. तर या मंदिराला भेट देण्यासाठी आम्ही प्रायव्हेट व्हेकलची निवड केली. एका मित्राचीच गाडी होती, फोर व्हीलर होती. ऑफिसमधून सुटल्यावरती आम्ही त्या मंदिरात जाण्यासाठी निघालो. विक्रोळी ते ठाणा बाळकुम येथे असलेले हे मंदिर पाऊण तासामध्ये आम्ही त्या मंदिरामध्ये पोचलो. 4:15 4:30च्या दरम्यान आम्ही त्या मंदिरामध्ये गेलो. आता चाललो आहे निष्पक्षपाती त्रिमंदिर ठाणा येथे बाळकुमला. कळव्यापासून जवळ आहे आणि याच्यापासून घरापासून जवळ आहे. कळव्याला जायचं ठाण्यापासून पण जवळ आहे. ठाण्यापासून पण जवळ आहे. आम्ही अरविंद पानसराच्या गाडीने चाललो आहे मंदिरामध्ये. आता आमच्याबरोबर अनिल सकपा, तुम्ही तो ओळखता याला. आणि आम्ही अंगणे आता रिटायर्ड होणार तर वाटत नाही ना. आम्ही इथे येण्यासाठी प्रायव्हेट व्हेकलने आलो. पण तुम्हाला इथे यायचं असेल तर ठाणा स्टेशनवरून सिडको बस स्टँड पासून इथे येण्यासाठी बसेस आहेत. रिक्षा सुद्धा तुम्हाला इथून भेटू शकतात. 20 रुपये पर रिक्षा पर पर्सन याप्रमाणे. या मंदिराचे नावच असं निष्पक्षपाती त्रिमंदिर. या नावातच असं वेगळेपण आहे की ज्या मंदिरामध्ये आपणास 25पेक्षा जास्त देवी देवतांचे मूर्त्या इथे स्थापन केलेल्या आहेत. मित्रांबरोबर गप्पा मारताना कधी समजलेच नाही की आपण मंदिराजवळ आलो सुद्धा. काय नाही. आता आम्ही आलो आहे त्रिमंदिर बाळकुम येथे असलेल्या नवीन त्रिमंदिर निष्पक्षपाती त्रिमंदिर. बोल. यांच्यामुळे शक्य झाले. हे आम्हाला खूप दिवस बोलत होते की नवीन मंदिर ओपन झाले. आज योग आलेला आहे. आजची आम्ही मनोकामना पूर्ण केली. इच्छा भरपूर आहे. इच्छा भरपूर आहे. पण कोणाच्या गाडीने आले तुम्ही? कसे आलात? पण आलात कसे? आमचे गुरुदेव प्रभू आहेत आमचे. अरविंद पांचाळ यांच्या गाडीने शक्य झालं. आम्हाला कुटुंब आम्हाला काय चला आता आपण मंदिरात प्रवेश करूया. इथे नवीनच ओपन झालेलं आहे मंदिर आहे. सत्संग हॉल. त्रिमंदिराचे संस्थापक ज्ञानी पुरुष दादा भगवान आहेत. यांचा जन्म अंबालाल मुळजीभाई पटेल म्हणून झाला आणि त्यांना प्रेमाने परमपूज्य दादाश्री म्हणून ओळखले जात असे. चला तर आपण आपला मुख्य गाभाऱ्यामध्ये प्रवेश करूया. इथला परिसर एवढा भव्य आहे की तुम्हाला दिसेलच. मंदिरात पाऊल टाकताच एक वेगळी शांती अनुभवास मिळते. एक विलक्षण अनुभूती आपणास जाणवते. मस्त शंकराच्या पिंडी, पार्वती देवी.
दरवाजाचं नक्षीकाम. तर इथे आहे 13 फूट उंच श्री सिमंदर स्वामी यांची ही मूर्ती आहे. हे पूर्ण मंदिर संगमरवरीपासून बनवलेले आहे. खूप असं सुंदर नक्षीकाम या मंदिरामध्ये केलेले आहे. ते जवळ आहे पण तुम्ही सुद्धा या देवदेवतांचं यथासांग दर्शन घ्या. तर इथे पुढे आहेत हे कृष्ण भगवान, बालाजी, गरुडदेव आणि श्री श्रीनाथजी. इथे असलेल्या सर्वच मंदिरांमधल्या मूर्त्या ह्या खूपच सुंदर आहेत. तुम्ही सुद्धा नक्की या मंदिरात या. इकडचे हे सर्व देवतांचे एकाच मंदिरात दर्शन घ्या. सुंदर असं नक्षीकाम आपणास बघायला मिळते इथे. बघा आणि हे दरवाजाला जे नक्षीकाम केलेले आहे ते सुद्धा बघण्यासारखे आहे. हे मंदिर सर्व धर्माच्या पलीकडे जाऊन एकता आणि आत्मिक शांतीचा संदेश देते. येथे भगवान शंकर, विष्णू, महावीर, स्वामी, हनुमान, दुर्गा आणि साईबाबा यांच्या मूर्ती आहेत. पुढे तिथे पण मंदिर आहे. सगळं माहिती आहे तुला सगळं. जय शिर्डी के साईबाबा. त्रिमंदिर मतभेद तोडण्यासाठी आहेत. परमपूज्य दादाश्रींनी जैन, शैव आणि वैष्णव यांच्या देवतांना एकाच व्यासपीठावर समान श्रद्धेने सन्मानित करण्यासाठी त्रिमंदिर प्रस्थापित केले आहे. अंबा माते की जय. मुंबई ठाणे भागातील सर्वात मोठे व आकर्षक धार्मिक स्थळ मानले जाते. चला आता आपण मंदिर बघून झाल्यावरती खाली उतरूया आणि खालचा थोडा परिसर बघूया. तर इथे खाली जिना उतरल्यावरती इथे आसनांची बसायची सोय केलेली आहे. आणि खाली त्या मंदिराच्या खाली सत्संग सुद्धा होतो, जो त्याचा टायमिंग आहे रविवारी संध्याकाळी 4:30 ते 4:30 मध्ये. हे मुलांसाठी नाश्ता पाणी. सत्संग हॉल. गर्दी नसल्या कारणाने मंदिर लवकर बघून झाले. थोडा वेळ अजून होता म्हणून आम्ही ठाण्यामध्येच असलेल्या प्रति तुळजापूरला मंदिराला भेट द्यायचे ठरवले. मंदिरामध्ये शूटिंग अलाउड नसल्या कारणाने मी तुम्हाला बाहेरूनच मंदिराचे दर्शन घडवतो आणि देवीचे सुद्धा. चला तर मग आजचा हा व्हिडिओ मी इथेच संपवतो. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला
अजून कोणी सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. चला तर मग आपण भेटू माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, कारण की मार्च महिना सुरू झालेला आहे. गरम जास्त आहे. स्वतःची काळजी घ्या. बाय.